नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते. खरेदीसाठी घराबाहेर पडले होते आणि यायला खूप उशीर झाला. घरी आल्यानंतर प्रचंड भूक लागली होती. 10 मिनिटामध्ये काहीतरी पदार्थ करावा असं मनात आलं आणि ठरवलं लसणीच्या फोडणीचं पिठलं करावं. गरमागरम पिठलं तोंडाची चवही वाढवणारं आणि झटपट होणारं. एक भाकरी केली, त्यानंतर गरमागरम पिठलंही केलेलं आहे. फक्त लसणाची फोडणी देऊन करायचं, अगदी चविष्ट होतं. कढई ठेवली आहे गॅसवरती, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलं. तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा मोहरी टाकली, 1 चमचा जिरे सुद्धा टाकूया. 5 ते 6 पाकळ्या लसूण मी ठेचून घेतलेला आहे, तो सुद्धा याच्यामध्ये टाकूया. त्यानंतर कढीपत्ता सुद्धा टाकायचा आहे. फक्त लसणाच्या फोडणीचं पिठलं आपण करणार आहोत. याच्यामध्ये कांदा, टोमॅटो काहीही टाकणार नाही. लसूण टाकल्या-टाकल्या अगदी खमंग सुगंध पसरलेला आहे. ही फोडणी छान तडतडली, की आपण याच्यामध्ये थोडासा हिंग टाकूया. फोडणी छान परतल्यानंतर आता आपण थोडीशी हळद आणि मिरची पावडर टाकणार आहोत. चिमूटभर हळद टाकायची आहे आणि तिखट तुम्हाला जितकं पाहिजे तेवढी मिरची पावडर टाकून घ्यायची आहे. मी अर्धा चमचा मिरची पावडर टाकणार आहे याच्यामध्ये. आज आपण हिरव्या मिरचीचं पिठलं नाही करणार. हिरव्या मिरचीच्या ठेचाचं पिठलंही छान होतं, पण आपल्याला झटपट करायचं आहे, 10 मिनिटात पिठलं करायचं आहे, म्हणून आपण लाल मिरचीचं करणार आहोत. फोडणी छान तडतडल्यानंतर मी 4 वाटी पाणी टाकलेलं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये बेसन पीठ टाकणार आहोत. आता चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर आपण या पाण्यामध्ये टाकून घेऊया आणि या पाण्याला उकळी आल्यानंतर 1 वाटीभर बेसन पीठ आपण याच्यामध्ये टाकायचं आहे. मला पातळसर पिठलं करायचं आहे, म्हणून 4 वाटी पाणी, त्याला 1 वाटी बेसन पीठ असं प्रमाण मी घेणार आहे. पाण्याला बघा उकळी आलेली आहे. आता बेसन पीठ आपण टाकायचं आहे याच्यामध्ये. आपण आज हटून पिठलं करणार आहोत, त्याच्यामुळे पाण्याला उकळी आल्यानंतर थोडं-थोडं बेसन पीठ याच्यामध्ये टाकायचं आहे आणि चमच्याने एकसारखं हलवायचं आहे, म्हणजे याच्या जास्त गाठी होणार नाही. चमच्याने एकसारखं हलवलं ना, की मोठ्या-मोठ्या गाठी राहत नाही. तसं तर हे गाठीचं पिठलंही म्हणतात याला. त्यामुळे थोड्याशा गाठीही राहायला पाहिजे, तरच हे पिठलं खायला खूप छान लागतं. पण अगदी बारीक-बारीक गाठी राहायला पाहिजे, याच्यासाठी आपण एकसारखं चमच्याने हलवलेलं आहे. आता मी याच्यावरती कोथिंबीर टाकते आणि झाकण ठेवून हे पिठलं फक्त 5 ते 6 मिनिटे आपण शिजू द्यायचं आहे, की मस्त गरमागरम पिठलं खाण्यासाठी तयार होऊन जाईल. 5 ते 6 मिनिटे झाकण ठेवलं आणि पिठलं शिजू दिलं आणि तुम्ही बघू शकता, अगदी मस्त पातळसर रवाळ असं पिठलं आपलं तयार झालेलं आहे. अगदी छान लागतं हे. गरमागरम भाकरीबरोबर खा, भाताबरोबरही अगदी मस्त लागतं. गरमागरम पिठलं आता आपण वाढून घेऊया. अगदी 10 मिनिटात होणारं लसणीच्या फोडणीचं गरमागरम पिठलं तयार झालेलं आहे. इतका खमंग सुगंध येतो आहे ना, काय सांगू तुम्हाला. भूक अजून प्रचंड वाढलेली आहे. तर गरमागरम पिठल्यावर आता मी ताव मारणार आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगणार आहात. आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत. आणि हो बाजूची बेल आयकॉनही प्रेस करा. यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन-नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळेल. तर अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येणार आहे. धन्यवाद.